वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने बजट पेश किया है, जिसमें महाराष्ट्र के लिए कुछ खास नहीं होने से विपक्ष पार्टी के साथ साथ जनता ने भी नाराजगी जताई है। उनका कहना है कि महाराष्ट्र के खिलाफ द्वेष साफ नजर आ रहा है, जिसमें महाराष्ट्र की जनता के लिए कुछ भी नहीं दिया गया है। बजेट आलेला आहे, बजेटवर काय नाराजी आहे, महाराष्ट्राला काही मिळाले नाही असा आरोप जो आहे विरोधक म्हणून आपण करतो। काल जो केंद्र शासनाने जो बजेट मांडला याच्यात महाराष्ट्रामध्ये काही एक भोपळा सुद्धा दिलेला नाही। यांनी याच्या उलट त्यांनी तेलंगणाला इथे असेल, आंध्र प्रदेशला असेल, बिहारला असेल, यांनी इथं घेऊन तिथे नेऊन दिलेला आहे। आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काही दिलेलं नाही याचा अर्थ असा दिसते की केंद्र शासनातले जे काही पंतप्रधान असेल किंवा तिथले नेते असेल ते सगळे महाराष्ट्राचे विरोधी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये यांनी कुठलाही निधी न देणे याचा अर्थ असा आहे की यांचा जो महाराष्ट्राप्रती जो द्वेष दिसतो तो निघून आलेला आहे। महाराष्ट्रात आता आगामी विधानसभा निवडणूक आहे, याचे परिणाम दिसतीलच, कारण इथल्या महिलांना, इथल्या युवक युवतींना, इथल्या बेरोजगारांना कुठलाही व्यवस्था केलेली नाही आहे त्यांच्यासाठी। त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातला युवक, महाराष्ट्रातला बेरोजगार हा येणाऱ्या विधानसभामध्ये यांना यांची जागा दाखवून देईल।